सध्या थंडी खूप सुटलेली आहे, तर संध्याकाळी गरमागरम काहीतरी खाऊ वाटतं चहासोबत. मग ठरवलं चला गरमागरम तर होऊ द्याच, पण सोबत चटपटीत पण असलं तर काही हरकत नाही. बटाटे उकडायला लावले कुकरमध्ये. इकडे एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, ओवा चोळून हातावरती टाकला, थोडंसं पाणी टाकून दाटसर पीठ बनवलं. उकळामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक वाटून घेतलं. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून जिरे, मोहरी तडतडू द्यायची. कढीपत्ता तडतडला का त्यामध्ये वाटलेली मिरची टाकून थोडा वेळ मिक्स करायचं. नंतर हळद, चवीप्रमाणे मीठ आणि बटाटे उकडलेले हाताने मॅश करून टाकायचे. बटाटा पोटॅटो मॅशरने चांगला बारीक करायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो, कुठेही गुठळ्या राहत नाहीत. वरून कोथिंबीर घालून अगोदर बटाटा थंड करून घ्यायचा, नंतर त्याचे गोळे बनवून साईडला ठेवून द्यायचे. आता जे पीठ बनवलेलं होतं त्यामध्ये थोडीशी हळद आणि सोडा टाकून मिक्स करून घेऊया. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, तर पिठामध्ये बुडवून त्यात वडे सोडून द्या सावकाश. हाताला भाजणार नाही याची काळजी घ्या. आता मंद गॅसवरती व्यवस्थित इथे वडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती थोडासा वेळ लागतो, पण जेवढे कुरकुरीत होतील ना तेवढे खायला टेस्टी लागतात. मिरची पण तळून घ्या. तर असा होता आजचा आमचा थंडीचा बेत.